हे मात्र दिसलं आम्हाला मैदानावरती आणि धन्यवाद तुम्ही आलाच आहात. तर एकदा फायनलची लढत बघून जावा. फायनल चालू आहे. फुले नगर ज्याची वाट बघतोय ना वर्षभर तो फायनल. आणि फायनल मध्ये दोन संघ गेलाय. आर चॅलेंजर्स आणि जुनेरा 11. आणि आम्ही 3 दिवसात मागच्या 3 दिवसात उत्कृष्ट उत्कृष्ट असे पंच उत्कृष्ट असे अंपायरिंग बघितले आपल्या मैदानावरती. आणि ते पंच म्हणजे स्वप्नील जाधव, प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल क्रिकेटर. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचं सध्या खूप मोठं नाव ठाणे जिल्ह्यात. स्वप्नील जाधव उर्फ गजा. आणि समोर आमचे परमबंधू परममित्र पप्प्या. ओकल टू लोकलचा प्रवास आहे त्यांचा. आज पंचांची भूमिका निभावत आहेत आपल्या PNPL मध्ये. उत्कृष्ट खेळाडू आहेत पण आज पंच उत्कृष्ट भूमिका निभावली आहे मागच्या 3 दिवसात. त्याचबरोबर मी एकदा निखिल भोईरचं सुद्धा धन्यवाद बोलेन. त्यांच्यामुळे आज आम्हाला या टुर्नामेंट या लीग मध्ये हिस्सा व्हायचं वेळ मात्र त्यांनी आम्हाला एक संधी दिली. निखिल भोईर धन्यवाद तुम्हाला सुद्धा. तुमच्या संधीचं सोनं मात्र आम्ही केलं असेल की नसेल हे माहीत नाही पण आम्ही आमचा 100% दिलेला आहे. त्याचबरोबर आमचे लाईव्ह स्ट्रीमर GTC लाईव्ह डोळ्यात मात्र तेल टाकून लाईव्ह करण्याचं जो प्रक्षेपण आहे ना एवढ्या रात्री खूपच चांगल्या पद्धतीने निभावलंय मागच्या 3 दिवसात. GTC लाईव्ह तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि तुमचा सुद्धा एकदा मी धन्यवाद बोलतो. त्याचबरोबर आपण मैदानावरती पलटूया. एक अवंतर धाव आहे. यस, वाईटच्या स्वरूपात धाव आलेले आहेत. धाव संख्या वाढेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 धावांवरती. फन टू गो. सुंदर अशी चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता पण सध्या रॉफचा खौफ मैदानावरती दिसतोय. बघूया कोणता संघ जिंकतोय. अशोकची सेना, रॉफ की पलटन. कोणता संघ, आर चॅलेंजर्स की जुनेरा 11. फायनलचा सामना आहे. धमाका परफॉर्मन्स द्यावा लागेल. अशोक अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या संघाचा आणि विकेटच्या मागे उभा आहे रॉफ. पंच सांगतील वंडीचा इशारा आहे पंचांचा. वंडीच्या झोन मध्ये जाताना दिसतोय चेंडू. बॅटची कडा घेतली आहे. वर्षभर वाट बघितलेला क्षण म्हणजेच PNPL चा फायनल, फुले नगर प्रीमियर लीग चा फायनल दिवसाचा फायनल सामना आहे. एक चोटी धाव, क्या बात है. बाहर से जुगलबंदी, कोई नहीं है टक्कर में. बघूया काटे की टक्कर मैदानावरती. त्याचबरोबर एक अवंतर धाव. थोडस प्रेशर मात्र दिसतंय गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती पण फायनल आहे. 2 चेंडू आणि 11 धावा जाऊन पोहोचले धावफलकांवरती. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट कमबॅक. नो बॉल आहे का. पंच सांगतील नो बॉल आहे. दिशाहीन गोलंदाजी. नियमाचं मात्र उल्लंघन फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजाकडून दिसतंय. डिबेट मात्र करायचा नाहीये. उत्कृष्ट असा 2 धावा ऑफ साइडच्या दिशेने जातोय तो चेंडू. उत्कृष्ट अशी टपली. फायनलचा सामना. दर्शन आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 चेंडू 14 धावांवरती. 3 चेंडू 14 धावा. आर चॅलेंजर्स की जुनेरा. उत्कृष्ट फटकेबाजी केली दोन्ही पण खेळाडूंनी आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 14 धावा जाऊन पोहोचले धावफलकांवरती.
फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा तोच निर्णायक चेंडू, पुन्हा एकदा तोच धडा. 2 धावा भेटलेल्या आहेत तिथे. 4 चेंडू आणि 16 धावा झालेल्या आहेत धावफलकांवरती. 2 गोचा कॉल असेल. पंचांचा सामना करतोय तो दर्शन. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेतला आणि वनडी मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. चेंडू वनडी 1 धाव ऍड केलेली आहे. 17 इट मीन्स डेंजर, खतरा. कोणत्या संघाला डेंजर आहे बघूया. कोणता संघ खतरामध्ये. 66,667 चा मानकरी. विजेता संघ कोणता ठरेल. दोन्ही संघ मात्र फुलेनगरचे असले तरी फायनल मात्र एकाला जिंकावे लागेल. कोणता संघ जिंकतोय. PNPL सीझन 7 चा विजेता कोणता संघ ठरतोय बघूया. वाईटच्या प्रकारात 1 धावा ऍड होत आहेत. दिशाहीन गोलंदाजी, वारंवार दिशाहीन गोलंदाजी. 5 चेंडू आणि 20 धावा झालेल्या. 1 गो चा कॉल असेल पंचांचा. फुले नगर प्रीमियर लीग आयोजक युवा नेतृत्व आमचे गणेश दादा कांबळे. नगरसेवक लाडके नगरसेवक ऑलराऊंडर राजनेता गणेश दादा कांबळे आणि त्यांचे बंधू अजय दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होता जाणारा हा लीग फुले नगर प्रीमियर लीग सीझन 7. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेले आहे चौकारच्या दिशेने. पण 2 धावा मात्र घोषित. 2 धावा थांबवू शकले नाही आपल्या षटकासाठी, आपल्या संघासाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 धावांवरती. 23 धावा. उत्कृष्ट फटकेबाजी बघायला भेटली आर चॅलेंजर्सच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती. 2 षटक संपलेले आहेत. उर्वरित 2 षटक बघूया. शोएब तुरुपचा इक्का सांगितलेला गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मॅच गेम चेंजर पद्धतीची गोलंदाजी करतोय कालपासून आपल्या संघासाठी शोएब. स्टेप आउटचा प्रयत्न होता आणि 1 धावा घोषित. 1 धावा गेल्यामुळे यश मिळालेलं आहे अशोक यांना. उत्कृष्ट खेळाडू आहे. कालपासून उत्कृष्ट फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. खूप सिरियसनेस मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसते अशोक. फायनलचा सामना रात्रीचे 12 वाजून गेले तरी पण पूर्णपणे गर्दी आहे मैदानावरती आणि चौकारच्या दिशेने जाताना दिसतोय चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला भेटले चौकारच्या दिशेने. प्रेक्षकांची गर्दी बघायची आहे. फुले नगर प्रीमियर लीग प्रेक्षकांची गर्दी बघायची एकदा. मैदान फुल कचाकच भरलेला आहे. ज्युनियर 11 की आर चॅलेंजर्स. सुंदर अशी डबली पण 1 धावा घोषित. 1 धावा घेण्यामध्ये यश. चार चेंडू 26 धावा. 2 गो. शोएब तुरुपचा इक्का मात्र गेम चेंज करू शकतो का बघायचं. एका बाजूला दर्शन मागच्या मॅचचा हिरो. चौकार लगावून आपल्या संघाला जिंकवलेला मागच्या मॅचचा हिरो दर्शन ऑन स्ट्राइक. 1 गो. 27 धावा झालेल्या. 5 चेंडू 27 धावा. स्टेप आउटचा प्रयत्न आणि हेलिकॉप्टर पद्धतीने लगावलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला ज्युनियर 11 या संघाकडून. 1 धावा मात्र घोषित आहेत. उत्कृष्ट. क्या बात आहे. आवाज बघायचा आहे. ज्युनियर 11 ची फॅन फॉलोईंग हे बघा. आवाज. प्रेक्षक मात्र तुमच्या सपोर्टला आहे. त्याच बरोबर आर चॅलेंजर्स सुद्धा. आर चॅलेंजर्स ऑन फायर. मैदान गाजवतोय सध्या. आर चॅलेंजर्सचे सपोर्टिव्ह आहेत काय. आर चॅलेंजर्स मैदानाच्या बाहेर. चला मैदानाच्या बाहेर कोण नसला तरी पण मैदानाच्या आतमध्ये आर चॅलेंजर्स पूर्णपणे मॅच मध्ये दिसतोय. उत्कृष्ट गोलंदाजी. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवरती आवाज येतोय. प्रत्येक चेंडूवरती
सपोर्टर्सची गर्दी मात्र वाढलेली आहे. सुंदर अशी टपली, एक धावा घोषित, एक धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे फलंदाजाला. कप्तान ऑन स्ट्राईक, अशोक मात्र स्ट्राईक वरती आलाय. बघूया धाव संख्या वाढते का. सुंदर अशी टपली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे यार. 2 धावा, तू मय आणि दर्शनला मैदान सोडावं लागतंय. मार्गुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाज सुपला शॉट नाही तर विकेट मात्र गेलेली आहे मैदानावरती. पण अशोक मात्र मैदानावरती. तीन चेंडू आणि 32 धावा झालेल्या आहेत. PNPL सीझन 7 आयोजक कार्यकुशल नेतृत्व आमचे लाडके नगरसेवक गणेश दादा कांबळे आणि त्यांचे बंधू अजय दादा कांबळे आणि क्रिव कमिटी सुद्धा. इम्रान भाईचा सुद्धा मोठा वाटा आहे. इम्रान खान, त्याचबरोबर आमचे परम बंधू मलंग शेठ यांचा सुद्धा मोठा वाटा आहे या लीगच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडू 34 धावा. 4 चेंडू 34 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटकाचे. स्टेप आउटचा प्रयत्न आहे पण मला वाटतं एक अवांतर धाव असेल. नो चेंडू नो बॉल. नियमाचं उल्लंघन करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज. दिशाहीन गोलंदाजी. 4 चेंडू आणि 35 धावा झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्टेप आउटचा प्रयत्न आहे आणि चौकार. एवढा जोरात चेंडू मारलाय ना अशोक. मी कप्तान काय हे दाखवून देतोय मैदानावरती. एक चौकार लगावल्यास अशोकला 501चं पारितोषिक आलेलं आहे. एक चौकार लगावल्यास 501चं पारितोषिक येणार आहे अशोक यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जीपेच्या माध्यमातून. एक चौकार आणि 501चं मानकरी. थांब मला असं वाटतं की नो बॉल आहे की डॉट बॉल आहे. हा चला, फलंदाजीने थांबवलेला स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली आहे. स्टेप आउटचा प्रयत्न आहे. मला एक वाटतं एक अवंतर धाव. शाहरुख खानच्या भूमिकेत आमचा पंच स्वप्नील जाधव. स्टेप आउटचा प्रयत्न आहे आणि एज बॅटचा कडा मात्र घेतलेला आहे आणि जाते ती विकेट. शेवटच्या षटकाच्या शेवट चेंडूवरती आणि ज्युनियर 11 यांना लक्ष असेल ते 41 धावांचं लक्ष आहे. 41 धावा, 4 षटक. 2 संघ आर चॅलेंजर्स की ज्युनियर 11. बघूया कोणता संघ जिंकतोय. रॉफ का खौफ मात्र मैदानावरती दिसतोय की अशोक मात्र स्तंभित राहील. कोणता संघ जिंकतोय बघूया मैदानावरती. खेळ मात्र इनिंग मात्र बाकी आहे. रात्र अजून बाकी आहे. 66,666 चा मानकरी PNPL सीझन 7 चा विजेता संघ कोणता ठरतोय बघूया थोड्याच वेळात. 4 षटक दूर आहे. रॉफ की अशोक. तुरुपचा इक्का. अशोकचा तुरुपचा इक्का होता. त्याचा संघ बघूया. त्याचा संघ त्याला विजयाचा मानकरी ठरवून देतोय का. एकदा सामन्याला सुरुवात झाली की टीम मीटिंग्सला वेळ मात्र भेटणार नाही. दोन्हीही संघ टीम मीटिंग्स करायची नाहीये. वेळ मात्र झालेली आहे. टुर्नामेंट ही होत राहील. आपल्या लोकांना, आपल्या परिसराच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
मैदानात आवाज कोणत्याही संघाने करायचा नाहीये. मैदानाच्या बाहेर तुम्हाला खूप सपोर्ट भेटतोय. महिला आघाडी सुद्धा इथे उपस्थित आहे तुमची मॅच बघायला. डेडिकेटेड संघ, दोन्ही संघ. धन्यवाद प्रेक्षक, तुम्ही एवढ्या गर्दीच्या कल्पनेपेक्षा जास्त गर्दी मैदानावरती. PNPL सीझन 7 महिला क्रिकेटर सुद्धा मैदानावरती दिसत आहे. डॉट बॉल आहे का, निर्धाव असा चेंडू 160च्या स्पीडने इब्राहिम. फुले नगर एक्सप्रेस पुन्हा एकदा धारदार चेंडू. पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी गोलंदाजी मध्ये दिसते इब्राहिम. 160च्या स्पीडने चेंडू येतोय. रितेश यांना चेंडूचा वेग कळतच नाहीये. एज मात्र लागली, बॅटचा कडा मात्र घेतला आहे, पण वंडीचा इशारा आहे पंचाचा. प्रेशर दोन्ही संघावरती, प्रेशर. 4 षटक, 41 धावांचा लक्ष्य. ऑफ साइडच्या दिशेने कव्हर ड्राइव्ह. क्या बात है, विराट कोहली शर्मा जाएंगे इस शॉट को देखकर. उत्कृष्ट फटकेबाजी करताना दिसतोय आपल्याला. रितेश थोडासा स्ट्रगल करत होता मागच्या चेंडूवरती, पण कमबॅक केलेला आहे. विराट कोहलीची भूमिका निभावतोय आपल्या संघासाठी. भूमिका रितेश ऑन फायर. क्या बात है, उत्कृष्ट फटकेबाजी, उत्कृष्ट फलंदाजी. रॉफ कप्तान मात्र अजूनही मैदानात उभा आहे, आणि जेव्हापर्यंत रॉफ आहे ना तेव्हापर्यंतच मैदानावरती त्याचा खौफ आहे. अर्थातच त्याचे सपोर्टर्स बघायचे बाहेरून. क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं टक्कर में, पण टक्कर मध्ये मात्र सध्या आर चॅलेंजर्स दिसतोय. पूर्णपणे टक्कर दिली रॉफच्या संघाला. सामना अजून संपलेला नाहीये. बघूया जुनेरा 11 की आर चॅलेंजर्स. चॅलेंजिंग परफॉर्मन्स करावा लागेल सामना जिंकण्यासाठी, पारितोषिक जिंकण्यासाठी. ऑफ साइडच्या दिशेने 2 धावांचा लक्ष्य, 2 धावांची घोषणा झालेली आहे. अंबरनाथ शैलीची गोलंदाजी, चक्री पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानावरती दिसते. अशोकचे गोलंदाज मात्र धारदार दिसत आहेत फायनलच्या घडीला. सुंदर अशी टपली, पण 1 धावा मिळतील. अरे 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 अरे, चरखा मात्र चालवताना दिसतोय चौकारचा खेळाडू. फुले नगर प्रीमियर लीग वर्षभर वाट बघतो आपण या क्षणाची. कोणता संघ ठरतोय विजेता? 66,666 कॅश प्राइज आहे. सुंदर अशी टपली ऑफ साइडच्या दिशेला जाताना हा चेंडू, आणि 2 धावा घोषित. 4 चेंडू आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावांवरती, 11 धावांवरती. सॉरी, माफी मागतो, सॉरी. पंच 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 आणि वाईट चेंडू. अवंतर धाव. 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. बॅटचा कडा, बॅटचा कडा, बॅटचा कडा मात्र घेतलाय, पण पंच होती. प्रेशर द्यायचं नाहीये, आवाज करायचा नाहीये ग्राउंडवरती. हा, थोडंसं विचारून डिसिजन देतील. अनुभवी पंच आहे, आतापर्यंत चूक मात्र त्यांच्याकडून झालेली नाहीये. रिव्ह्यू फायनली तिसऱ्या दिवशी रिव्ह्यू घेतलेला आहे. गॅस वरती सामना रिव्ह्यू मात्र आलेला आहे. रिव्ह्यू तिसऱ्या दिवशी पहिला रिव्ह्यू आहे पंचाचा, कारण की थोडीशी चूक करता कामा नये, त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू घेतलेली आहे. उत्कृष्ट आणि अनुभवी पंच आहेत.
बॅटचा कडा मात्र कन्फर्म घेतलेला आहे. चेंडू कुठे पडतोय ते बघूया. हृदयविकारच्या पेशंटनी हा सामना बघायचा नाहीये. राईट आर्म होऊ दे. विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हैदराबाद ऑफ लव मात्र जायचंय मैदान सोडून. आर चॅलेंजर्सने त्यांचा चॅलेंज सेट करून आलेले दिसत आहेत. आज कोई नाही आहे टक्कर में. टक्कर मात्र संपलेली नाहीये. 5 चेंडू 12 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. बघूया कोणता संघ ठरतोय फुले नगर प्रीमियर लीग सीझन 7 चा विजेता. आर चॅलेंजर्स की जुनेदा 11. उत्कृष्ट गोलंदाजी. स्पीड बघायची आपण. पलक छपकते ही गेंद आ रही है. उत्कृष्ट गोलंदाजी. कॉन्फिडेंस लेवल बघा ना फायनलला. क्यों पड़े हो चक्कर में, आ गए हैं टक्कर में आर चॅलेंजर्स. ज्युनियरला सपोर्ट आठवायचा नाहीये. तुमचा संघ सुद्धा फायनल खेळतोय. ज्युनियर 11 तुम्ही सुद्धा फायनल खेळताय. तुम्ही समर्थन हटवायचं नाहीये तुमचा. अजून सामना बाकी आहे. एक अवंतर धाव, एक वाईट. एक चेंडू 15 धावा. पुन्हा एक अवंतर धाव. पुन्हा एक अवंतर धावानी धाव संख्या वाढते. धाव संख्या 2 धावांनी वाढते. धाव पलकांवरती लागले ती 17 धावा. 17 इट मीन्स खतरा. कोणत्या संघाला डेंजर. कोणता संघ डेंजर झोन मध्ये बघूया. 17 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडू 24 धावा. 24 धावा 11 चेंडू. ज्युनेरा ओ माय गॉड.
मध्येच चौकार, तीर से सीधी गोली से तेज हैरत अंकेश शॉट मारते हुए यहाँ पे दिखाई दे रहे हैं हमको यश. यशच्या बॅटीला मात्र यश गावलेला इथे. उत्कृष्ट असा चौकार, उत्कृष्ट अशी बाउंड्री. 10 चेंडू 20 धावांची गरज असेल. 10 चेंडू 20 धावा, 200चा स्ट्राईक रेट. बघूया 10 चेंडू 20 धावा, 20 धावा 10 चेंडू, कोणता संघ जिंकतोय. कमबॅक मात्र केलाय रॉफच्या पलटनने. पुन्हा एकदा स्टेप आउटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सामना मात्र गॅसवरती आहे. समोर मात्र कप्तान मी उभा आहे. चेंडू येऊ दे, मी बघून घेतो बोलतो. चेंडू येऊ दे. चौकारच्या दिशेने उभे असलेले प्रेक्षक थोडस बाजूला उभं राहायचंय. चौकारच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू तर दिसतोय आपल्याला चौकारच्या दिशेने जाताना, पण उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. चौकारच्या दिशेने उभे असलेले प्रेक्षक, तुम्हाला विनंती असेल, शेवटचा आवाज असेल, कृपया तिथून बाजूला उभं राहायचंय. आर चॅलेंजर्स 4 चेंडू 23 धावा, 4 चेंडू 23 धावा झालेले आहेत. आर चॅलेंजर्स तुमचाच नुकसान आहे प्लीज. 8 चेंडू 18 धावांची गरज असेल. आर चॅलेंजर्स स्वतःच्या टीमसाठी प्लीज थोडंसं रिक्वेस्ट करतोय मित्रांनो. स्टेप आउटचा प्रयत्न पुन्हा एकदा. ओ माय गॉड, क्या बात है यार अशोक. तुरुपचा एक्का मात्र मीच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटतं चौकारच्या दिशेने कप्तानच्या. उत्कृष्ट 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 ना तू मैं. अरे वाह रोहित, रोहित क्या बात है. चला 6 चेंडू वरती 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू 15 धावा. फक्त 6 चेंडू दूर आहे हा विजेता संघ. चमचमती ट्रॉफी 66,666 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. कोणता संघ जिंकतोय. 6 चेंडू 15 धावा, इम्पॉसिबल असं नाहीये. कप्तान मात्र मैदानावरती आलेला आहे. 6 चेंडू 15 धावा, 4 चौकार की 4 बळी, यश की अपयश. जुनेरा की आर चॅलेंजर्स एक अवांतर धावांनी सुरुवात केली आहे षटकांची. टक्कर आणि चक्कर. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. जुनेरा 11 आर चॅलेंजर्स. स्टेप आउटचा प्रयत्न होता, ब्लॉक होलचा चेंडू बनवून घेतलेला आहे. पंच सांगतील डेली आहे. चला डेलीच्या स्वरूपात 5 चेंडू 14 धावांची गरज असेल. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडू. आमचे आयोजक युवा नेतृत्व गणेश दादा कांबळे आणि अजय दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली PNPL सीझन 7 पंच सांगतील. 2Dचा इशारा आहे. पंचांता 2 धावा घोषित झालेल्या आहेत 4 चेंडू वरती. 4 चेंडू 12 धावा, 3 चौकार. ए जाणी क्या बात है. ऑस्ट्रेलियाची फिल्डिंग मात्र लागलेली इथे. सेकंड मैदान रॉफच्या पलटनसाठी कमबॅक होऊ शकतो का बघायचं. चेक अर्थातच सावधानी. पंच कळवतील. पंच टक्कर आणि चक्करची पकड ही चालू असेल. पंच कॉल क्लोज आहे विचारून घ्यायचं.
चला 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 पंचनी त्यांची भूमिका निभावायची. अनुभवी पंच, अनुभवी खेळाडू अर्थातच स्वप्नील जाधव. नो बॉल है. कॉल तर बहुत ही सही था. जुनेरे के पास सुनहरा मौका गवा दिया लग रहा है मुझे. जुनेरा आणि सुनेराचा संवाद बघूया पुढे काय चालतोय तो. स्टेप आउटचा प्रयत्न आणि टूडीच्या झोन मध्ये जाताना दिसतो चेंडू. 2 धावा घोषित असतील. 2 चेंडू 9 धावा 2 चौकार अवंतर धाव. बघूया कोणता संघ जिंकतोय. आर चॅलेंजर्स की ज्युनियर 11. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड झालाय का खेळाडू. आवाज 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 मात्र जुगलबंदी मैदानावरती. स्टेप आउटचा प्रयत्न असेल आणि एक अवंतर धाव. मॅच अजून संपलेली नाहीये. 1 चेंडू 8 धावा आणि 1 चौकार. 4 धावांनी विजयी संघ. चॅलेंजर्सनी पूर्ण चॅलेंज दिलेला.